आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनरकर. आज जागतिक अपंग दिन आहे, ज्याला आता दिव्यांग दिन म्हणूनही संबोधलं जातं. कोण आहेत हे शिक्षक? जालना येथील गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालयात जिथे त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली, तिथेच आज ते शिक्षक म्हणून देखील कार्यरत आहेत. निलेश मदारे असे या शिक्षकाचं नाव आहे. जन्मजातच अंध असलेल्या या निलेश मदारे सरांनी पहिलीपासून आता PhD पर्यंत संपूर्ण शिक्षण घेतलेलं आहे आणि विविध ठिकाणी ते व्याख्यानही देत आहेत. त्यामुळे आपल्यासारख्या एखाद्या दांडग्या आणि सुदृढ व्यक्तीला त्यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. तर चला भेटूयात निलेश मदारे सरांना. सर, तुमचं EDTV चॅनल मध्ये मी दिलीप पोनरकर, खूप खूप स्वागत. नमस्कार. काय दिव्यांग दिन कशासाठी साजरा करतात, काय सांगा? सर, जगभरामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे 10% लोक हे कुठल्या ना कुठल्या तरी व्यंगाने ग्रस्त आहेत. ज्यामध्ये अंध असतील, मतिमंद असतील, मूकबधीर असतील, सेरेब्रल पाल्सीचे असतील, अशा एकंदरीत 21 प्रकारचे दिव्यांग जगभरामध्ये राहतात. आणि या सर्वांच्या प्रती जगातील सर्वसामान्य लोकांना एक समज यावी, किंबहुना त्यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभूती यावी, त्यांचं जगणं काय आहे हे त्यांनी समजून घ्यावं, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नेमकं 3 डिसेंबरच काय महत्व आहे? 3 डिसेंबर सर, 3 डिसेंबरचं महत्व असं म्हणजे की कुठला तरी एक दिवस द्यायचा म्हणून तो दिवस दिला जातो. पण यामागे असं झालं की 1984 मध्ये आपल्या देशामध्ये भोपाळ दुर्घटना झाली होती, गॅस कांड झाला होता. त्यामध्ये अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. काही नैसर्गिक आपत्तीने न म्हणता ती एक मानवनिर्मित आपत्ती होती. पण त्यानंतर अनेक लोक त्याच्यातनं दिव्यांग झाले आणि त्याच्यानंतर या लोकांच्या समस्या जगापर्यंत आल्या. जसं 1945 साली जेव्हा अमेरिकेने जपानवर अणुबॉम्ब टाकला, त्याच्यानंतर अनेक वर्ष तेथील आपत्ती जी झाली ती अपंग जन्माला येऊ लागली. म्हणजे एकंदरीत अशा प्रकारे एखादी घटना जेव्हा होते, त्या घटनेचे पडसाद जनमानसावरती किती विपरीत होऊ शकतात. आणि एखादी व्यक्ती अपंग झाल्यानंतर त्या व्यक्तीसोबत त्याच्या संपूर्ण परिवाराला ते सगळं त्रास, तो सगळं दुःख सहन करावं लागतं. आणि या सगळ्या बाबतीत मध्ये समाज आपला अनभिज्ञ असतो. आपल्या शेजारून एखादा लंगडा माणूस जातो, एखादा आंधळा माणूस जातो, परंतु बऱ्याच लोकांना अंधत्व काय असतं, डोळेपण काय असतं, बहिरेपण काय असतं, या गोष्टी माहीतच नसतात. त्यामुळे या लोकांमध्ये ही सगळी जाणीव व्हावी म्हणून हा दिवस 3 डिसेंबरला साजरा करतो. सर, आतापर्यंत मागच्या 1-1.5 मिनिटापासून तुमच्या सोबत बोलतोय मी, तर मला असं वाटत नाहीये की तुम्ही दिव्यांग आहात. बरं, हे जे दिव्यांग आहे ते कधीपासून आहे आणि तुम्ही कशी त्याच्यावर मात करताय? सर, मी जन्मतःच अंध आहे. मला जन्म झाला तेव्हापासून दिसत नाही. अंधकार हा आयुष्याचा भाग आहे. आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट नसते, तेव्हा ती गोष्ट असली असती तर काय झालं असतं हा विचारच मनात येत नाही. तसं बघायला गेलं तर दिव्यांग असणं हा समाजासाठी, व्यक्तिशः व्यक्तीसाठी फार अवघड प्रश्न आहे. परंतु काय असतं की ती तुम्ही कशा प्रकारे घेता. एक अर्धा ग्लास भरलेला असतो, त्याला भरलेलाही म्हणता येतो आणि अर्धा खाली आहे असाही म्हटला येतो. ते आपण काय म्हणतो त्याच्यावरती डिपेंड असतं. आता माझ्या कुटुंबामध्ये मी जरी अंध असलो तरी मला 6 भावंड आहेत, 4 बहिणी आणि 1 भाऊ. ते सगळे नॉर्मल. माझ्या पाठीमागे तशी काही पार्श्वभूमी नाही, पुढे तशी नाही. परंतु माझ्या परिवाराने मला याची जाणीव कधी होऊ दिली नाही की मी अंध आहे. जी वागणूक सर्वांना भेटते तीच मला भेटत गेली. त्यामुळे ते दिव्यांगत्व पहिले माझं तिथे नष्ट झालं. समाजात आल्यानंतर मी अंध आहे याची जाणीव मला समाजाने पदोपदी करून दिली. कारण समाज असा आहे की समाज तुम्हाला आहे त्या स्थितीत स्वीकारत नाही. किंबहुना तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेत तुम्हाला संघर्षाच्या वेळेला कोणी तुमच्या सोबत येत नाही. तुम्ही यशस्वी झालात तर लोक मग डोक्यावरती घेतात. परंतु संघर्षाचा काळ असतो, त्या काळात सगळा समाज जरी एकत्रित नाही आला तरी चालतो. परंतु किमान प्रत्येक दिव्यांगाच्या सोबत त्याचा परिवार जरी उभा राहिला तरी त्याला समाजाशी लढण्याची एक दिशा आणि एक लढण्याचं एक बळ त्यातनं प्राप्त होतं. आता जसं तुम्ही म्हणलात की समाजात वाढला. समाज ज्यावेळेस तुम्ही दिव्यांग होता, ज्यावेळेस तुम्ही अंध होता, लहानपणी असेल किंवा मोठेपणी, मग समाजाचा तुमच्याकडे पाहायचा दृष्टिकोन निश्चितच वेगळा असेल. तर मग त्यावेळेस तुम्हाला काय जाणवायचं? समाजाप्रती राग किंवा समाजाची कीव यायची किंवा समाजाचं काय कसं वाटायचं तुम्हाला? सर, काय झालं की सुरुवातीला लहानपणी जे आहे एक साधारणतः 4वी-5वी पर्यंत या गोष्टी समजण्या इतपत शहाणपण आपल्याकडे नसतं. परंतु ज्या वेळेला जसजसं मला कळलं, मी 6वी-7वीला गेलो आणि 7वीच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली की मी बोलायचो चांगल्या प्रकारे, वक्तृत्व स्पर्धांमध्ये वगैरे भाग घ्यायचो. आणि तेव्हा मग 5वी-6वीला असताना मी बोलायचा प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. पण नंतर 7वी-8वीला असताना मी जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकलो.
प्रौढ शिक्षणाची वरती काहीतरी होती. अच्छा. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी स्पर्धा जिंकल्या तेव्हा माझे मित्र वाढू लागले. मग हे कळून चुकलं की साला आपल्याला काहीतरी वेगळं पण आपलं दाखवावं लागेल लोकांना, कारण ज्याच्याकडे काहीतरी असतं ना त्याच्याकडेच लोक आकर्षले जातात. मग मी चांगला अभ्यासात पण हुशार होतो, सगळ्या गोष्टी होत्या. मग जसं जसं मी माझी चुणूक दाखवू लागलो तसे माझे मित्र वाढत गेले. सुरुवातीला मला 2-3 मित्र होते, नंतर मग असा वेळ आला की मला मित्रांची कमी नसायची. मग शाळेत असताना पण ती गोष्ट होती, महाविद्यालयात गेलो तिथे होतं की कसं आपण काहीतरी आपल्यातलं वेगळं पण जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत समाज तुम्हाला जवळ करत नाही. त्यामुळे मी एक लक्षात आलं माझ्या की आपल्याकडे ठीक आहे आपल्याला दिसत नाही पण आपल्याला वेगळं काहीतरी द्यावं लागेल. कारण काय असतं की या जगामध्ये एक अशी म्हण आहे की जोपर्यंत म्हणजे जिसकी लाठी उसकी भैंस हा एक म्हणजे दंडेशाहीसाठीचा हुकूम झाला. परंतु फॅक्ट असं आहे की जोपर्यंत तुमच्यातल्या काही लोकांना त्यांना असं वाटत नाही की तुमच्यातनं त्यांना काहीतरी भेटू शकतं तोपर्यंत लोक तुमच्याकडे आकर्षिले जात नाही. कारण जग हे स्वार्थी आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याला जे हवं ते देत नाही तोपर्यंत लोक तुमच्याकडे येत नाही. म्हणून मग मी माझ्यामध्ये काहीतरी या माध्यमातून देवाची कृपा आहे की जरी दिसत नसलं तरी पण मग वेगळ्या कलागुणांचा विकास स्वतःमध्ये करून घेतला. तो मग मजबुरीपोटी असेल, देवाची इच्छा असेल म्हणून असेल, परंतु मग त्या सगळ्या गोष्टीचा लाभ पुढे होत गेला आणि मग त्याचं यशात रूपांतरण होत गेलं. मित्र वाढले की ऑटोमॅटिकच तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या असतील. हो, मग त्या समस्या कमी व्हायला लागल्या, त्यातलं फ्रेंड सर्कल वाढलं, मग त्यातनं अभ्यासाच्या समस्या सुटू लागल्या. कारण ब्रेल लिपीत सगळं अवेलेबल नसतं, मग थोडं वाचून घ्यावं लागायचं. मग अशा छोट्या करत करत मग ते परिवार थोडासा वाढत गेला. बरं, आता आज या परिस्थितीमध्ये तुमचं शिक्षण कुठं झालं, कुठपर्यंत झालं आणि कशा पद्धतीनं? आता निश्चितच ते ब्रेल लिपीत झालं असणार याच्यात काही शंका हो, माझं शिक्षण 1ली पासून 4थी पर्यंत विशेष शाळेत झालं. आज ज्या शाळेत मी शिक्षक आहे त्याच शाळेत मी 1ली ते 4थी पर्यंत ब्रेल लिपीचं शिक्षण घेतलं, गुरु गणेश दृष्टिहीन विद्यालय जालनामध्ये. आणि त्यानंतर 5वी पासनं तर थेट म्हणजे त्याच्यानंतर सगळं नॉर्मल शिक्षणच घ्यावं लागतं. मग मी जैन शाळेत शिकलो, MS जैनला. त्याच्यानंतर नॉर्मल एज्युकेशनच घ्यावं लागतं. आणि त्यानंतर 5वी नंतर ब्रेल लिपीचं नाही, मग ब्रेल लिपीत फक्त पुस्तकं वाचायसाठी आणि नोट्स काढण्यासाठी ब्रेल लिपी वापरावी लागते. सामान्य मुलांसोबत शिकावं लागलं. मग मी तिथून नंतर आताचं छत्रपती संभाजीनगर येथे देवगिरी महाविद्यालयात शिकलो. 11वी पासून तर थेट MA पर्यंत मी BEd केलं. ते MP ला इंदोरमध्ये जाऊन भोज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन मी तिथे शिकलो. त्याच प्रकारे कम्प्युटरचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी पुण्याला गेलो. काही काळ मला नगरला देखील जावं लागलं. त्याच प्रकारे योगाचं प्रशिक्षण घेण्यासाठी मी पतंजलीचं योगपीठ जे याला आहे उत्तराखंडमध्ये, तिथे देखील जाऊन मी प्रशिक्षण घेऊन आलो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेण्याची संधी सुदैवाने प्राप्त होत गेली. आणि त्यानुसार मग शिक्षण मी आतापर्यंतच माझं जवळपास 3 विषयांमध्ये मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे. आणि त्याचसोबत नॉर्मल BEd आणि स्पेशल BEd अशा 2 प्रकारच्या BEdच्या मेथड्स मध्ये मी म्हणजे नैपुण्य प्राप्त केलंय. त्याच प्रकारे सिनियर कॉलेजला शिकवण्यासाठीची ॲबिलिटी लागणारी सेट ती पण माझ्याकडे आहे. आणि सध्या PhD मध्ये काम सुरू आहे, ते आता काही दिवसांनंतर पूर्ण होईल. सध्या PhDचं पण काम करतो. अशा प्रकारे शिक्षण घेणं हा माझा छंद आहे. मला नोकरी लागली त्याच्यानंतर मी PhD कडे वळलो. आणि त्याच्यानंतर मग कारण मला असं वाटत होतं की आपण काहीतरी शिकत राहतो. जसं आपण आंबेडकर असतील, डॉक्टर आंबेडकर, महात्मा गांधी या लोकांनी ज्या प्रकारे शिक्षण आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना मी माझा आदर्श मानतो. म्हणून असं वाटतं की माझं नेहमी प्रवाहात राहावं आणि शिकत राहावं. म्हणून मग वेगवेगळ्या विषयांमध्ये शिकणं हा छंद आहे. म्हणून मग अशा वेगवेगळ्या याच्यात शिक्षण अजून पण सुरू आहे. सर, 5वी नंतर तुम्ही म्हणलात की सामान्य शिक्षण, मग त्यावेळेस तुम्हाला बोर्डवरच दिसत नसेल किंवा काय तुम्हाला नोट्स काढून दिल्यात सरांनी किंवा होमवर्क जो देतात ते होमवर्क तुम्हाला करता येत नसेल तर मग कसा केला तुम्ही हा अभ्यास? त्यात मी काय करायचो की आता त्याच्यामध्ये बोर्डावरचं दिसत नव्हतं पण ऐकावं लागायचं मला पूर्णपणे. म्हणजे कसं की जनरली नॉर्मली मुलं ऐकत नाहीत, ते फक्त बघतात, पण आम्हाला ऐकावं लागायचं. मग मी सर जे शिकवायचे ते सगळं ऐकायचो. माझ्याकडे ब्रेल लिपीमध्ये मी ते लिहून घ्यायचो, शॉर्ट नोट्स काढायचो. म्हणजे शॉर्ट नोट्स जनरली 11वी 12वी फर्स्ट इयरला काढतात, परंतु मी 5वी पासून काढायचो. आणि मग शॉर्ट नोट्स काढायची, तिथून जी सवय लागली तर थेट मग मी ते MA PG होईपर्यंत मी त्या शॉर्ट नोट्स वर्गात काढायचो आणि त्याच्या सहाऱ्याने मी अभ्यास करायचो. मग नंतर ऑडिओ बुक्स वगैरे पण नंतरचा प्रकार आला की ते ऐकून सगळं वाचायचं आणि ते सगळं लक्षात ठेवायचं आणि त्याशिवाय मग एक्झाम द्यायची. आता एवढा सगळा प्रवास आहे, तुम्ही PhD पर्यंत प्रवास केलाय. हा प्रवास करत असताना तुम्हाला कधी असं वाटलंय का की तुमचं अपंगत्व, तुमचं दिव्यांगत्व, तुमचा अंधपणा कधी तुमच्या विकासाच्या आड आलाय, कधी ध्येयाच्या आड आलाय किंवा तुमचं यश जे आहे प्राप्त करायचं त्याच्या आड आलाय, असं कधी वाटतंय का तुम्हाला? सर, काय असतं माहितीये का की जगत असताना आपण जर सहानुभूती मागितली किंवा आपले अश्रू दाखवले तर काय होतं की सहानुभूती ही एका क्षणासाठी भेटते, आयुष्यभरासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो. आणि जेव्हा आपले अश्रू जगासमोर येतात त्यावेळेला त्यात 2 गोष्टी होऊ शकतात. एक तर तुमच्या अश्रूंवरती लोक
पांघरून घालू शकतात किंवा तुम्हाला माया दाखवतात किंवा तुम्हाला तुमची ते क्यू करतात. आणि सहानुभूतीचं आणि सहाऱ्याचं जगणं हे आयुष्यभरासाठी पुरेसं नसतं. याचं प्रशिक्षण मला माझ्या वडिलांनीच दिलं की जे जगायचं ते आपल्या हिमतीवर जगायचं, आपल्या ॲबिलिटीवरती जगायचं. त्रास खूप झाला अंध असण्याचा, आज पण होतो, बऱ्याच ठिकाणी होतो, परंतु मग आपण आपल्या त्रासाकडे जर बघत गेलो तर मग आपल्याला मिळणारं यश आपल्याला ते मिळवता येत नाही. त्यामुळे कधी पण माणसाने आपल्याला पुढे काय ध्येय गाठायचं हे जर पुढे समोर ठेवलं तर मग होणारा त्रास हा माणसाला जाणवतच नाही. तुम्ही दिव्यांग आहात डोळ्यानं, तर तुम्हाला एखादं काम तुमचं काही अडतंय का? दिव्यांग असल्यामुळे काही अडतंय का तुमचं? सर तसं बघायला गेलं ना तर अडतं बरंच काही अडतं. कारण बऱ्याच ठिकाणी डिपेंडन्सी लोकांवरती असते, काही गोष्टी मर्यादा खूप साऱ्या असतात. परंतु मग मी हा विचार करतो की माझं एकट्याचं अडत नाही, अनेक लोकांचं अडतं. समजा आता तुम्हाला गाडीची सवय आहे, परंतु आपल्याकडे जर गाडी नसली आणि कुठे एखाद्या ठिकाणी जायचं असलं की तुम्हाला रिक्षा शोधायचा असतो आणि इथून तिथपर्यंत जायला रिक्षा पण भेटत नाही ऐन वेळेला, मग तिथं तुमचं पण काम अडतं. आता ही सिच्युएशन तुमच्याकडे लाईफमध्ये एकदा येते, आमच्याकडे ही नेहमी येते. आणि काय असतं की ज्यावेळेस एखादी परिस्थिती नेहमीसाठी येते ना तेव्हा मग त्या परिस्थितीची सवय माणसाला करून घ्यावी लागते. ज्या वेळेला तुम्ही कुठलंही दुःख, तुमच्या मर्यादा स्वीकारता, त्याच्यानंतर त्या मर्यादांच्या पुढे जाण्याची शक्ती माणसामध्ये निर्माण होते. आणि जर तुम्ही त्या मर्यादा स्वीकारल्या नाही तर मग त्याच्यातनं दुःख निर्माण होतं. त्यामुळे भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की ह्या जीवनाचं सगळं जे काही दुःखाचं कारण आहे ती तृष्णा आहे. एकदा तुम्ही त्या तृष्णेवरती विजय मिळवला ना मग तुमचं जीवन सहज आणि सोपं होतं. कारण प्रश्नासाठी रडत न बसता त्याच्यावरती उत्तर शोधणं आणि मार्ग काढणं हेच खरं जीवनाचं रहस्य असतं. आणि ते ज्याला जमलं त्याला जीवन जगता येतं चांगल्या प्रकारे. आज सर तुम्ही या सगळ्या प्रश्नातून मार्ग काढून चांगलं जीवन जगत आहात. पण कुठं ना कुठेतरी माणसाला असं वाटतं, जसं तुम्ही आता म्हणला की अडतं बरंच काही. तर जे अडलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी समाजाकडून किंवा शासनाकडून काही तुम्हाला अपेक्षा आहेत का? हो सर, अपेक्षा माझ्या खूप साऱ्या आहेत, पण फार छोट्या आहेत, फार मोठ्या नाही. सगळ्यात महत्वाचं काय की समाजाने जे ना आमचं जगणं मान्य केलं पाहिजे की आपल्या समाजात आपल्या सोबत जगणारी जी माणसं आहेत, अंध असतील, मूकबधीर असतील, सगळ्या प्रकारची असतील, या लोकांना त्यांनी समजून घेतलं पाहिजे. आता एसटीत मला रोज प्रवास करावा लागतो. एसटी मध्ये तिथे अपंगासाठी सीट राखीव असते. लोक स्वतः खालून ते कपडा टाकून जागा पकडतात. आम्ही तिथे धडपडत जाऊन वर पोहोचतो, आम्ही सीट मागतो, आम्हाला लोक सीट देते. विषय काय असतो माहितीये का की तिथे मी उभा राहून जाऊ शकतो. आता तिथे माझ्यासाठी दिव्यांगासाठी राखीव जागा आहे, कंडक्टर पण देत नाही, माणसं पण देत नाही. हा प्रकार प्रत्येक वेळेला होतो अशातला भाग नाही, पण हा बऱ्याच वेळेला होतो. हा प्रकार माणसाने टाळला पाहिजे. आपल्यासोबत जगणारी माणसं जी आहेत, तुम्हाला दररोजच अपंग माणसं भेटतील अशातला भाग नाही, पण जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तुम्ही त्यांची अपेक्षा नाही की तुम्ही त्यांना चहा पाजावा, त्यांना कडेवर घेऊन फिरावं काय, पण फक्त तुम्ही तुमच्या जगण्यामध्ये तुमचं जगत असताना त्याला थोडी मदत करू शकता का, रोड क्रॉस करून देऊ शकता का, किंवा त्याची जे काही हक्क आहे त्याला तुम्ही त्याचा देऊ शकता का. जर समजा बँकेत आम्ही गेलो एखाद्या ठिकाणी, एखाद्याला रांगेत उभं राहता येत नाही, मग तुम्ही स्वतःहून त्याने मागण्यापूर्वी तुम्ही त्याला ते करून देऊ शकता का. काय असतं ना की ही सगळी जाणीव जी आहे ना ही माणसाच्या मनातनं आतून यायला पाहिजे. हे जेव्हा येणार तेव्हा आपलं जगणं खऱ्या अर्थानं सुसह्य होईल. शासनाकडनं फक्त इतकीच एक छोटीशी माफक अपेक्षा आहे की दिव्यांगांच्या प्रश्नांवरती त्यांना बऱ्याच वेळेला संघर्ष करावा लागतो, झटावं लागतं, झगडावं लागतं. हे करायची वेळ त्यांच्यावर येऊ नये. कारण काय होतं की अनेक लोकांना या सगळ्या गोष्टींसाठी झगडण्यासाठी, समजा फॉर एक्झाम्पल माझं एखादं काम एखाद्या ऑफिसमध्ये अडलंय आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन मला तिथं भांडून ते घ्यायचंय, मी त्या ऑफिस पर्यंत जाऊ शकत नाही. हो, मी भांडून कुठून घेणार. मग त्यामुळे त्या गोष्टी मला भेटतच नाही. आणि जर त्या मला नाही भेटल्या तर एखाद्या कोणत्यातरी बोगस व्यक्तीला भेटतं किंवा कोणत्या डुप्लिकेटला भेटतं, किंवा मग ते तसंच ते लॅप्स होतात तिथे त्या गोष्टी. मग असं होऊ नये यासाठी प्रत्येकाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या आसपास असणाऱ्या अपंगांप्रती एक सहानुभूतीने विचार न करता, ते पण एक माणसंच आहेत आपल्यासारखी, फक्त आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडाफार काहीतरी फरक आहे किंवा थोडीफार काहीतरी कमी आहे, त्यामुळे ते या अवस्थेत आहेत. परंतु एक लक्षात घ्या, प्रत्येक अपंगामध्ये, प्रत्येक दिव्यांगामध्ये काहीतरी एक वेगळं एक्स्ट्रा पोटेन्शियल असतं, त्याच्यामुळे तो पुढे काहीतरी करू शकतो. त्यामुळे ह्याची ओळख प्रत्येकाने जर ठेवली तर हा समाज काय ना सगळा सुंदर होईल सर. कारण काय माहितीये का की तुम्ही आम्ही आपण सर्वजण एका समाजाचा घटक आहोत. आज समाजात वावरत असताना मला बरेच मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आणि समाजात ते मला स्वतःचा त्यांचा एक घटक मानतात, म्हणून मी त्यांच्यासोबत जगतो. पण असं जगणं प्रत्येकाच्या वाट्याला यावं यासाठी प्रत्येकाने दिव्यांगांना स्वीकारलं पाहिजे. बस इतकी छोटीशी विनंती तुमच्या माध्यमातून समाजाला करेल मी. तर स्वामी विवेकानंद यांची जन्मजयंती 150वी जेव्हा साजरी झाली त्यावेळेला जगभरामध्ये ज्या वक्तृत्व स्पर्धा झाल्या त्यात मी भारतातनं टॉप 5 स्पीकर्स मध्ये होतो. आणि स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचं कार्य आम्ही स्वामी विवेकानंद आश्रम किनवळच्या वतीने इथे जालन्यात पण करतोय. हैदराबाद आणि कन्याकुमारीला जाऊन मी तिथे स्पीचेस पण देऊन आलेलो आहे. स्वामीजींच्या विचारांची आज समाजाला फार गरज आहे.
कारण जो तरुण भारत त्यांना अपेक्षित होता, त्या तरुण भारतामध्ये त्यांनी प्रत्येक विषयावरती ज्या साफल्याने विचार मांडलेले आहेत, ते विचार प्रत्येकाने जर अंगीकारले आणि स्वीकारले तर खऱ्या अर्थाने जे भारताच्या तरुणांना आज जी मरगळ आलेली आहे, आज जे तरुणांमध्ये नैराश्याचं वातावरण आपल्याला दिसतंय आसपास प्रत्येक ठिकाणी, आजचा जो तरुण आहे हा फक्त सेल्फीज मोबाईल्स मध्ये गिरफ्तार झालेला आहे. त्याच्याकडे जीवनाचं जगण्याचं एक ध्येय नाहीये. ते ध्येय त्याला जर मिळवून द्यायचं असेल तर त्याला स्वामी विवेकानंदांच्या विचारांकडे, त्याच प्रकारे आपले जे महापुरुष, जे आपल्या देशाला एक फार मोठी देणगी लाभलेली आहे, की इतके महापुरुष एकाच भूमीमध्ये होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांपासून डॉक्टर आंबेडकरांपासून महात्मा गांधींपर्यंत सर्व यांचा विचारांचा वारसा आपण घेऊयात. आणि जे नैराश्याने ग्रसित झालेले तरुण आहेत, मला खास करून त्यांच्यासाठी आव्हान करायचंय की तुम्ही कुठल्याच प्रकारचं नैराश्य मनावरती येऊ देऊ नका. कारण काय होतंय की आज तुम्ही बघा, सुंदर पिचे भारताचे आहेत, गुगलचं सगळं नेटवर्किंग सांभाळतायत. आज अंबानी, अदानी सारखे मोठमोठे उद्योगपती जे जगभरामधलं सगळं इंडस्ट्रीज आपण कंट्रोल करतोय. बीसीसीआय भारताचं आहे, जगभराचं पूर्ण क्रिकेट आपण कंट्रोल करतोय. आपल्या देशामध्ये इतकं पोटेन्शियल आहे. एक ठिकाणी आपण हे पोटेन्शियल बघतो, दुसऱ्या ठिकाणी आपण तरुणांची आत्महत्या बघतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघतो. हे सगळं का होतंय तर आपल्या मनापासून आपण कमजोर झालेलो आहोत. आणि मित्रांनो, मी आवाहन करेल, आज इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी हा एक प्रकार नवीन अपंगांमध्ये सामील झालेला आहे आणि याच्यामध्ये खूप सारे नॉर्मल लोक मोडत आहेत. आज जेव्हा शालेय विद्यार्थ्यांचा मी सर्व्हे करतो तेव्हा कमी बुद्धिमत्ता असलेले, स्लो लर्नर असलेले असे अनेक विद्यार्थी मला सापडतात. आणि याचीच परिणती नंतर हे विद्यार्थी, हे जे मुलं आहेत, हे तरुण नंतर आत्महत्येमध्ये होते. माझं आजच्या दिव्यांग दिनानिमित्त तुम्हाला सर्वांना हे सांगणं आहे की हे जे दिव्यांगत्व आपल्या समाजामध्ये येऊ घातलेलं आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. हे कमी व्हावं, हे संपवावं, यासाठी आपल्याला फार मोठा वारसा लाभलेला आहे विचारांचा, संस्कारांचा. तो फक्त आपण आपल्याकडे स्वीकारावा. जे पाश्चात्य संस्कृतीकडे आपण विनाकारण आणि अनर्थाकडे आपण वळत चाललेलो आहोत, आपण थोडं आपल्यामध्ये यावं. वेस्टर्न कल्चर स्वीकारण्याबद्दल काही म्हणजे माझी आपत्ती नाहीये, परंतु विचार मात्र भारतीय असू द्या. आपले विचार जर असले तर येणारा भारत नक्कीच सक्षम होईल आणि समर्थ होईल, याचा मला विश्वास आहे. तरुणांना मरगळ झटका, खरंच किती सुंदर विचार आहेत. आणि कोण सांगतंय हे, तर जो माणूस जन्मल्यापासूनच दृष्टीहीन आहे हा माणूस सांगतोय. नुसतं मरगळ झटका म्हणून सांगत नाही, त्यांनी स्वतःची झटकली आणि आज PhD पर्यंत पोहोचले, विविध ठिकाणी व्याख्यानं देत आहेत. स्वामी विवेकानंदाचे विचारच आणि संत महात्म्यांचे किंवा थोर पुरुषांचे विचारच आपल्याला तारू शकतात असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. दिव्यांग दिनानिमित्त त्यांना आपण शुभेच्छा देऊयात आणि आशा करूयात की आपल्यापैकी एखादा तरी दिव्यांग, जो विचाराने दिव्यांग आहे, शरीराने नसेल तरी आपण विचारानं बहुतांशी दिव्यांग झालो, कारण पाश्चात्य संस्कृतीचाही त्यांनी त्याच्यात सहभाग नोंदवलेला आहे. ही सर्व संस्कृती बाजूला ठेवून आपल्या अंगातलं दिव्यांग झटकून टाकूयात आणि आजपासून पुन्हा एकदा नव्या उमेदीनं, नव्या जोमानं कामाला सुरुवात करूयात. निलेश सर, तुम्ही आमच्या EDTVच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.